चल सुमन, मग तालुक्याला जाऊ आज. ते पोराला बी कपडे घेऊ, तुला बी साडी घेऊ आपण. आजच जातो म्हणतो का मग? चक्कीवर तर गर्दी जाते, ते बापाच्या होते का एकट्याच्या तिथं? नाही होते, बाबा पाहते ना. मी नेतोय पोराला, सुमनला घेऊन जातो, कपडे घेऊन देतो तालुक्याला. हो सुमन, जाय मग. दीपक सोबत जाय, मस्त लेकराला कपडे घेऊन ये. तिन्ही लेकराला घेऊन जाय, घेऊन येते पसंतीने कपडे त्याला. हा, आणि संगीता तू पण जाय, सोबत जायच्या. चिंटीले सोन्याले कशी लागते काय नाही तुला माहिती ना, कपडे द्यायचे सोबत. नाही बाई, मला काय काम आहे ना ताई, जाते ना त्याच्या पसंतीने घेऊन येते ना, मला काय काम नाही हो. आता वहिनीचं काय काम आहे? वहिनी नेहमी जाते ना, त्या वहिनीच्या पसंतीने कपडे घ्यावं का आम्ही? हा, आणि दादा तिथं म्हणू नको असेच काढ तसेच काढ, जशी मला आवडेल तशी मी मालकाला कपडे घेईल या पोरीले. आणि 2-3 ड्रेस घेणार, एका ड्रेस होत नाही, एकूणची एक पोरगी मला. हो, आणि मला मी चांगली साडी घेऊन दे, साडी बी घ्यायची आहे मला. मी तर म्हणलं होतं तुला माझ्या पोरीसाठी सोन्याची कानातलेच कर म्हणून, चांगले डिझाईनचे करून दे ना. काय हो सुमन, आता कुठं असते का हो, सोनं किती महाग आहे हो. हाय ना, कशाला कपडे घेऊन घे ना, मस्त घेतो माझी 2-3 ड्रेस घे ना, काही पण लावते तू एक. आई तू अशी मंडळी पोरीचं तुला काहीच वाटत नाही राहिलं, लेखाचं सोनच पडते, त्याची बाजू पकडा त्याचं हिट करतो. अन्ना पोरीला ऐकून ते पोरगी आहे तिच्यासाठी घेतलं काय होते सोन्याची कानातली. चांगले डिझाईनचे मस्त नवीन नवीन डिझाईन आल्या सांगून राहिली अशी. तसं नाही हो, तू एकदम सोनच घेऊन मागत आहे हो. असं आल्याबरोबर हे घेऊन दे ते घेऊन दे, ते तुला सोनं किती महाग आहे. साडी कपडे ठीक आहे हो, हे काय हो तुझं नवीनच. मग काय झालं, मावालाही आहे नाही तर मग पोरीचा अधिकार नाही का? सोन्याची कानातली घेऊन दिली तर काय होते दादा? अहो सुमन, घेऊन दिले असते. आता ड्रेस घे मस्त, तुला साडी घे, डबल चॉईस पाहू आपण घेऊ. बरे दादा, तुला तर निमतच आहे रे. हरभरा झाला एवढा चांगला, चक्की मस्त चालून राहिली, काय होती त्याला भाषी सोन्याची कानातली घेऊन दिली तरी. हा, तू कसा बोलतो रे, ते वहिनी सांगते तुले असं नको देऊ तसं नको देऊ. त्या चिंटीला मस्त करून घेतले कानातले डिझाईनचे सोन्याचे. मी काय सांगतो ताई, मी थोडी म्हणतो घेऊन दिले तर चांगलंच आहे ना भाषीले, काय होते. मी नाही सांगतो असं काही, घेऊन देते तो. आता पुढच्या दिवाळीला आले की तुम्हाला नक्कीच घेऊन आलो तुम्ही, सांगतो यायले छोटीले कानातले करायले. हो, तुम्ही सांगितलं तसं करते दादा. आता म्हणून राहिले तिथं, आता केल्यास काय होतं ते. हो फक्त काय सोन्याचाच मान नसते सुमन, बाकी बी असते सगळं. काय लागलं तू हे सोनं दे सोनं दे. हो रे दादा, तुला तर काहीच वाटत नाही मला, काहीच नाही. आई बी तशी, ते बाबा बी म्हणत नाही तुला काही, त्याच्यामुळे तू डोक्यावर चालला रे. हो सुमन, तू म्हणताय तुला तालुक्याला नेतो, मस्त कपडे घेऊन देतो, अजून काय पाहिजे? काय सोनं सोनं करून राहिलो, काय कानातले करतो आहे ना त्या चिंटीच्या कानात छोटे छोटे मस्त. हा, तू साडी काय कमी माग घेते का? 2-2.5 हजाराची साडी काढतं, चिंटीला 500-500 2-3 ड्रेस घेते, 2-3 हजार त्यातच जाते होते वाले. माय आई तुला लई ठेवून राहिलो यायचं अशी म्हणून राहिली. मग काय झालं, 4-5 हजार खर्च केला तर कपड्यावर आल्या. मी तर सोनं मागून राहिली कानातली तिच्यासाठी 15-20 हजाराची कर म्हणून. हे काय आपण आपल्या घरी करायला लावायचं? छोटी एकूण एखाद्या तिच्या बाबाला सांगायचं काय कानातले करायला, असं भावाला मागत असते का? काय देते तुला कपडे देते, साडी घेऊन देते, सोन्याचं काय लावून राहिली हो तू? आणि ते करून राहिली तू, जास्तच करून राहिली हो. सोनं घेऊन दे, दरवेळेस आले घेऊन दे. तुला मागच्या वेळेस करून दिले, मनी करून दिले सोन्याची, त्यांना कुठं नाही म्हणते होते, करून देतेस ना तुला. अरे सुमन, बहिणीला कुठे नाही म्हणत असते का? दिवाळीला ये, दिवाळीला तिला कानातले करून देतो, आता मस्त कपडे घ्या. कायला वहिनी बोलते तसं तर बोलतो, वहिनी जसं सांगितलं तसं मग उचक नाही देते मला असं तसं. काय ना, तिला तर बरंच वाटून राहिलं. सुमन ताई, त्याने आता जरी करून दिले तरी मावाला काही म्हणणं नाही हो, काहीच म्हणत नाही मी. तुम्ही गैरसमज करून घेत जाऊ नका. याला विचारा बरं, मी काहीतरी सांगतो का? आईला विचारा, काहीतरी सांगा, मी बोलतो का म्हणून. सुमन जाय बरं, जाय त्या लेकराला कपडे गिपडे घालून दे. संगीता तू बी जा ना, काय होती सोबत? नाही, मी स्वयंपाक करतो, घरी काम असते. जाऊ दे ताई, जाते ना, घेऊन येते त्याला कपडे. हो घ्या मग, तुमच्या मनानं काय करायचं ते, दिवाळीला घेऊन द्या नक्की. पण हो, तुम्ही रेडी व्हा, मी येतो चक्कीकडे जाऊन बाबाला सांगून येतो तालुक्याला चाललो म्हणून. तुम्ही हो रेडी? हो, आम्ही होतो रेडी. हो, तू ये जाऊन चेक घेऊन. बाबा, आपण किती मोठ्या मॉल मध्ये आलो. हे सोनिया, त्याच्या आधी कधी आला होता की नाही रे? म्हणून राहिला किती मोठ्या मॉलमध्ये आलो. इथेच कपडे घ्यायचे आहे मला या पोरीले. मग मी बी घेतो असं नसते. तुम्हाला घ्यायचं असेल तर घ्या, पण मला छोटी मला इथेच कपडे घ्यायचे. इथे चांगले स्टँडर्ड कपडे भेटते आणि मस्त कपडे भेटते. बाबा, मला बी फ्रॉक पाहिजे. मम्मा, मला बी पाहिजे. हे बघ दादा, मला इथेच घ्यायचे कपडे बा पोरीले. इथे चांगले कपडे भेटते आणि मस्त राहते, टिकाऊ कपडे राहते, मला इथेच घ्यायचं आहे. अरे घे ना, तुला जे कपडे घ्यायचे ते. पण हे काय ते आपलं दुकान होय का? हे मॉल होय ना, याच्यात तिघाच्या कपड्याचे पैसे म्हणून एकाचेच कपडे होते. मग काय झालं? पायावर किती मस्त मस्त कपडे दिसून राहिले, जीन्स पॅन्ट पोरीचे मस्त. मॉल झालं तर काय झालं? मॉल मध्ये कपडे घ्यायचे नसते का आपण? अरे घ्यायचं असते, पण हे मॉल होय, इथं लई महाग भेटते. इथं ते जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घेतो म्हटलं तर एकाच्या पैशामध्ये, बाहेर घेतो म्हटलं तर आपण तिघाचे कपडे येते, बाहेरच्या तिघाचे जे फक्त एकाचेच कपडे येते. तुला मी घ्यायसाठी काहीच नाही म्हणाले, तुला घे ना, जे घ्यायचे ते घे, पाहू आपण काय पैसे होते ते. मी तुला पहिले सांगितलं होतं घरी की मला जसे कपडे घ्यायचे मापोरीला तसंच घ्यायचं, म्हणून मी तुला आणलं. इथं कपडे चांगले आहेत, मला पाहायचं इथंच. घे ना, तुला कुठे नाही म्हणले मी, घे. तुला जे आवडते ते घे, लेकराला बी जे आवडते ते घेऊन दे. बाबा बाबा, मला हे जीन्स पॅन्ट पाहिजे आणि हे टी शर्ट पण. सोन्या, तू छोटी घेऊ दे, मी तुला ते आपल्या रेग्युलर नाही का ते ड्रेसवाल्या दुकान, तिथे नेतो, तिथे मस्त कपडे भेटते. नाही नाही नाही, मी इथं कपडे घेणार तर घेणार. अरे आता छोटीला घेतल्यावर हे सोन्यान चिंता ऐकते का? इथे एकाचा ड्रेस 2-2, 3-3 हजाराचा पडते. काही खरं नाही आता याचं. काय दादा, काय विचार करून राहिला? चल मग, मी चिठ्ठीसाठी पाहतो, आता फ्रॉक पाहतो, जीन्स पॅन्ट टी शर्ट पाहतो. आता मला जसं आवडतं तसे घे तुम्ही. घे, तुला जसे आवडते तसे घे बरं तू. मला बी टी शर्ट पाहिजे आणि जीन्स पॅन्ट बी. कपडे चांगले दिसले हो ना छोटे. चल तिकडे पाहू कपडे कसे आहेत ते पाहू, मापाची. चल घेऊ. आत्या, मी पण येतो. हा, तू काय तू तू तो बाबाकडे जाय, तो आले बाबा घेऊन येते. मी छोटीला पाहतो, जा तिकडं, पाय तिकडं. अच्छा का आत्या, याच्यासाठी पाहिलं तर माझ्यासाठी बी पा. ये, मी छोटीला पाहतो, तो आले बाबा पाहते. जा सोनिया, तू तो आले बाबा पाहतो, यासाठी पाहून ये तिकडं. माझी आत्या खूप अलग आहे. ठीक आहे आत्या. बाबा चला ना, आत्या मला घेऊन नाही द्यायली.
बरं पाहू दे छोटीले आणि सोन्या आणि चिंटी, तुम्हाला जे आवडते ते घ्या तुम्ही. बाबा मी जीन्स पॅन्ट आणि टी शर्ट घेतो, ते आवडलं मला. आणि मला फ्रॉक पाहिजे. हा तिकडे जाऊ, चला ते तिकडे लहान लेकराचे कपडे आहेत, तिकडे बी पाहू आपण. हो ठीक आहे बाबा, ठीक आहे बाबा. सुमन तुला पाय काय आवडते छोटीले ते घे बरं तू. बोला दादा, पाय तर मी लेकरले सुधरू देण्यात लेकर पाय त्या दोन्ही लेकर घेऊन जाऊ, पाय तिकडे मी पाहतो छोटीले. चलो छोटी, त्या पलीकडे दिसाले कपडे तिथे पाहतो यासाठी. आईवा मला हे पाहिजे. थांब ना छोटी, हे वाला काला ते पलीकडे पाहू, तिकडे चांगले फ्रॉक दिसून राहिले, जीन्स पॅन्ट दिसून राहिले, तिथे पाहू. चालू ते मीडियम टी शर्ट तिकडे पाहतो, तुला घेऊन देतो चल. चलो बाबा. बाबा हे स्टॅच्यू घेऊन द्या ना. अहो त्या टॅचू सारखे कपडे घ्यायचे असते, ते टॅचू कुठे घेत असते का, कपडे घेत असते तसे. बाबा बाबा मला हे जीन्स पॅन्ट घेऊन द्या ना. हा घेऊन टाक सोन्या, घेऊन टाक तू. चल ना छोटीसाठी 2-3 टी शर्ट घेऊ काय, की मस्त दिसून राहिले. ए छोटी इकडे वा, तिकडे काय करून राहिली. आईवा मला हे कपडे घेऊन दे ना. अहो घेतले ना, ते फ्रॉक घेतला ना, ते जीन्स पॅन्ट घेतला, आता 2 टी शर्ट पाहिजे, मस्त दिसून राहिले. तर चल इकडे. हा चला झालं घेणं सगळे तुमचं. चला मग तिकडे त्या काउंटरवर जायला लागते, बिल कर लागते तिथं. चला सगळे बाहेर. बाबा बाबा मला हे ब्लॅक कलरचा शर्ट घेऊन द्या ना. अरे तू आता जीन्स पॅन्ट घेतला ना रे, ते ब्लॅक कलरचं काय असते, खूप महाग असते ते. चला हा चला चला सगळे चला बरं. काय नाही दादा, पाहू दिली नाही, बरं जाते बस झाले. हो चाल दादा. मा आई आणि वहिनी कुठे गेल्या, दिसून नाही राहिल्या. ए आई आपण आलो. आम्ही कपडे आणले. मा एवढं वरडायला काय झालं तुम्हाला, येईल ना असं ना, कुठे जाणार आहे. तू चुप बस सत्या. तू मला नीला एकच ड्रेस घेतली आणि हिला खूप गलत करेली तुम्ही. हो ना तर काय अक्का, तुम्ही असेच करता. आम्ही चाललो खेळायला. चल चिंटी. मा लेकर काय माय काय बोलून राहिले, तर एवढी नाही तर येईल काय, एक नेहमीच घेतच ना पोरीला आले तर जाऊतीत ना पोरीवर. जावं छोटी खेळाली त्याच्यासोबत. मा एवढा आवाज देऊन राहिले तरी येऊन तोंड राहिले, काय करून राहिले दोघी सगळं सुना. आली का आणि लेकर कुठे आहे, लेकर काय दिसून राहिले. कायची लेकर माहिती, गेले तर बाहेर खेळाले. मग कशाला पाठवलं, आताच आले तुम्ही, हातपाय द्यायचे द्यायला, खायला द्यायचं, गेले बी काय खेळाले. खाल्लं ना दादा, चारलं द्यायले, पोट भरून द्यायचं, गेलेत खेळाले. आणले का कपडे. हो ना मा आणले ना, घेऊन दिले ना, मोठ्या मॉलमध्ये घेऊन गेलो दादाला. माय मॉल गेली का असते, मला नाही माहित, पण मोठा काय मला माहिती दिले, महाग असते ना एवढ्या मोठ्या मॉलमध्ये त्याला घेऊन गेली. वा दीपक आणते ना नेहमी, आमच्या ते नेहमीचं दुकान आहे ना, तिथूनच आणायचे ना कपडे. हो तसे दुकानामध्ये घ्यायचे नाही, मला पोरीला कोणत्या पोरगी आणि मी काय त्याच्या दुकानात घेऊ का, मला मॉलमध्येच घ्यायचे होते. ते तेवाल्या नापाला घे, त्याला म्हणलं घे म्हणून तिथं घेऊन दिले, मग दादा द्यायला तिथंच त्या मॉलमध्येच. बरीच आहे तू तो आले ना तो. मग आता तो आल्या पोरीला घ्यायचं, यायला कोण नाही याच्यासोबत यायला बी असं कुठं बोलत असते का, असं बोलायचं नाही, लेच बोलतो तू. माहिती लेच फुल काय तुला त्याचा एवढा काय तुला कसं काय वाटत नाही. तसं नाही हो, मला तुम्ही दोघे सारखेच आहात, ती नात सारखीच आणि ती नात सारखेच आहेत, असं नाही मी भेदभाव करतो. तरी पण मला काही घ्यायचं असलं ना, पोरीला काही घ्यायचं घ्यायचं समोर समोर तू तसं नसते, दोघांना सारखीच घ्यायला लागते. मग तुला त्याला घ्या, तुला मॉलमध्ये घेवट, मग त्याला कोणी घेवट, त्याला घेवटलं असेल. घेतले की नाही होते ना तिथे कपडे, घेतले ना एक ड्रेस. आल्या का होताई, दिसून नाही राहिलो का नाही, आल्या का होताई, एवढा मोठा झोरे घेऊन आलो, आल्या का होताई विचारायला, झोऱ्या गिरा पकडायचा. घेतले का कपडे, लेकर कुठे गेले, लेकर काय दिसून राहिले, बाहेर गेले तर खेळाले. आले होते आवाज देऊन देऊन, तुम्हाला आवाज दिले की आवाज देऊन राहिले, दोघीला काय करून राहिले घरात. काय नाही हो, टीव्ही पाहून राहिलो होतो आम्ही, सिरियल पाहून राहिलो होतो दोघी जणी. नाही बराच टाइम भेटे माहिती मला सिरियल पाहायला, बाकीचे काम धंदे राहू द्यायचे, टीव्हीच पाहिजे द्यायचं नाही होता, काम झाले होते. आता दुपारच्या वेळ होता, काय काम बसलो टीव्ही पाहत, तुमची वाट पाहत. बरं ना, काम धंदे सोडायची, टीव्ही पाहत बसायचं, बरोबर भेटे मला. काहून पाहतो ना टीव्ही, दोघी पाहून राहिलो होतो, झालं तिचे काम झालते, सगळे झालते. काहून अशी बोलते हो तू, आले का कपडे, ठेव मग. घेतले की सगळे बरोबर कपडे घेतले ना. त्या चिंटीने सोन्याने एक ड्रेस घेतला, मी मापोरीला एक फ्रॉक घेतला चांगला, 2-3 टी शर्ट घेतला आणि जीन्स पॅन्ट घेतला, बस एवढेच घेतले. सोन्याला टी शर्ट घेऊन दिला, पॅन्ट नाही घेऊन दिला, लई महाग आहे म्हणे, पॅन्ट राहते मी दुसरीकडे घेऊन देतो मी, त्याला टी शर्ट घेऊन दिला. आणि चिंटीला बी टी शर्ट घेऊन दिला, पॅन्ट नाही घेऊन दिला दादा, खूप महाग आहे म्हणे तिथं. मी नाही म्हणलं, मला मापोरीला सगळं पाहिजे, मला सगळं घेऊन दे म्हणलं. बरी साहेब तू, त्याला एक टी शर्ट घेऊन दिला, तू त्या पोरीला हा त्याला एक पॅन्ट घेऊन द्यायचं, सांगायचं ना असं असते का बहिणी की काय हो तू, अशी कशी आहे सांगायचं ना, तुझं भाषा होते. मग मी घेऊन राहिलो तुझे काय कपडे, मग दादाला कळत नाही का, दादाला घेऊन द्यायचं की, दादा कुठे राहिले, दादा एक टी शर्ट घेऊन दिले त्याला. जाऊ दे ना, तुमच्या मागे कोण लागाव, चालली मामी कपडे ठेवून दादा मावले. हो वहिनी, त्याचे एक टी शर्ट आहे बॅग मधलं, घेऊन जा. नाही काय करायचं होते, त्याला मागच घेतले होते, तुम्हीच तुमच्या छोटीला घ्यायची होती. हो आता मला टोमला नका मारू, चालेल म्हणून राहिले तिथं. माय पुढच्या मागं कसं लागा, मा किती बोलते, माय काय टोमने मारले होते, घेतले त्याला काही एक पॅन्ट नाही घेऊन द्यायला सांगितलं, आणि टोमने म्हणाली बरी. तुमच्या मागं कोण लागा, चालली मी घरात. जाऊ दे संगीता, तिचं काही नाव घेऊ नको, ती तशीच आहे हो, तशीच करते हो, तिला काय समजत नाही काय किंवा अशीच बोलते होते. नाही तुम्ही नका टेन्शन घेऊ, मला कळते हो तेवढं, जाऊ दे ना, लेकी बाई आहे ना, काही नाही घेतलं घेते हे बी घेते लेकर. हो माय तुला समजदार फौजे आहे, माय त्यासारख्या फौजे असला ना तर अशा नंतर तर कसं होईल. माय पोरगी झाली काय झालं, माय मी नाही घेतो तिची बाजू, लेकर कुठे गेली ती पाहून येतो. हो आई पाहुण्या काय मंडळी, मग आवडला का आजचा व्हिडिओ, मग नंदन घेऊन आली कपडे, तिच्या पोरीला घेऊन आली, जाऊ द्या नंदन शेवटी आणले म्हणा, काही होत नाही म्हणा. मग व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.